नमस्कार मंडळी, रोजची 30 आमटी खाऊन कंटाळा आला असेल ना, तर हे टोमॅटोचं चटपटीत असं सार करून बघा. अगदी 10 मिनिटात तयार होतं. टोमॅटो उकडायची गरज नाही, शिजवायची गरज नाही, सालं काढायची गरज नाही. गडबडीच्या वेळेला अवघ्या 10 मिनिटामध्ये हे सार तयार होतं आणि चवीला अप्रतिम असं लागतं. चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी मध्यम आकाराचे 5 टोमॅटो घेतलेले. टोमॅटो सगळ्यात अगोदर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर टोमॅटोची वरची बाजू या प्रकारे कट करून घ्यायची आहे आणि रफली हे मोठे मोठे याचे पीसेस करून घ्यायचे आहेत. आपण इथे टोमॅटो शिजवणार नाही आहे, उकडवणार नाही आहे किंवा याची सालंसुद्धा आपल्याला काढून घ्यायची नाही आहेत. नेहमीप्रमाणे असे मोठे मोठे काप करून टोमॅटो आपल्याला रफली चिरून घ्यायचे आहेत फक्त. तुम्ही या प्रकारे एकदा टोमॅटोचं सार करून बघा. गडबडीच्या वेळेला तर अतिशय हे पटकन असं होतं. फारसे कोणतेही झंझट न करता हे 10 मिनिटात सार तयार होतं. इथे टोमॅटो मोठे मोठे असे काप करून रफली चिरून घेतलेले आहेत. आता हे सगळे आपल्याला ग्राइंड करून घ्यायचे आहेत. ह्याची फाईन अशी पेस्ट करून घ्यायची. मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला हे सगळे चिरलेले टोमॅटो घालायचे आहेत. यामध्येच आता मी एक 10 ते 15 मी काळी मिरी घातलेली आहेत. तुम्हाला किती काळी मिरीचा स्वाद आवडतो त्याप्रमाणे इथे घाला, पण ह्याच्यामध्ये काळी मिरी घातली ना की मस्त अशी चव येते टोमॅटोच्या साराला. आणि याची अगदी प्युरी करून घ्यायची फाईन अशी. आजारी माणसालासुद्धा तुम्ही हे टोमॅटोचं सार दिलं ना तर तोंडाची चव अगदी त्याची बदलेल, इतके छान हे तयार होतं. मस्त अशी टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आपण. आता मी एक गॅसवर पातेलं गरम करून घेतलेले. त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून तूप घातलेलं आहे. तूप चांगलं इथे गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी 1 पाव चमचा मोहरी घातलेली आहे. ह्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत आणि मोहरी आणि जिरे चांगले इथे तडतडायला लागले की याच्यामध्ये एक 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या मी उभटसर अशा स्लाईस चिरून घेतलेल्या आहेत, त्या घालायच्यात. इथे मी लसूण ठेचला नाही आहे, चिरून घेतलेला आहे. त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या मी स्लाईस करून घेतलेल्या आहेत उभटसर, त्याही घातलेल्या आहेत आणि मिक्स करून घेतलं आहे फोडणीमध्ये. त्याच्यानंतर हिंग आणि हळद घातलेली आहे आणि पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं. यामध्ये आपण जी टोमॅटोची प्युरी करून घेतलेली ती घालायची. इथे त्यामध्येच थोडंसं मी पाणी घातलेलं आहे मिक्सरच्या जारमध्ये आणि ते मिक्स करून याच्यामध्ये घातलेलं आहे. टोमॅटोचं सार तुम्हाला इथे किती पातळ किंवा किती घट्टसर हवं आहे ना, त्यानुसार इथे पाणी ॲडजस्ट करून घालायचं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्यानंतर चवीनुसार याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे. एक अर्धा चमचा याच्यामध्ये लाल तिखट घातलेलं आहे. 1 मोठा चमचा याच्यामध्ये मी साखर घातलेली आहे. साखर घातल्यामुळे काय होतं, टोमॅटोचा आंबटपणा आहे ना तो बॅलन्स होतो आणि त्यामुळे टोमॅटो साराला चव खूप छान येते. आंबट गोड जी चव येते ना त्याच्यामुळे सार अगदी मस्त चवीला लागतं. एक 5 मिनटं हे टोमॅटोचं सार चांगलं उकळून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची. जसं हे उकळायला लागेल ना तसं त्याचा कलर बदलतो. थोडासा तांबूसर असा कलर यायला लागतो. तुम्ही बघू शकता आता याचा कलर पूर्णपणे चेंज झाला. एक 5 ते 7 मिनटं झालेली आहेत. मी हे टोमॅटोचं सार चांगलं असं उकळून घेतलेलं आहे आणि उकळल्यामुळे काय होतं, जे आपण लसूण घातलेलं आहे, साखर घातली आहे, मीठ घातलेले आहे, ह्याचा स्वाद मस्तपैकी याच्यामध्ये उतरतो मस्तपैकी आणि टोमॅटो शिजतं चांगलं. कारण आपण इथे कच्चे टोमॅटो वापरलेले, शिजवलेले नाही आहेत. त्याच्यामुळे जसं हे उकळायला लागतं तसं ते चांगलं शिजलं जातं आणि मस्त चव येते. तुम्ही बघू शकता इथे टोमॅटोचं सार आपलं तयार झालेलं आहे. अवघ्या 10 मिनिटात हे काहीही झंझट न करता पटकन टोमॅटोचं सार तयार झालेलं आहे. रेसिपी तुम्हाला आवडली असेल नेहमीप्रमाणे तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका आणि यूट्यूबवर चॅनलवर माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करा. फेसबुकवर बघत असाल तर लाईक आणि फॉलो करा. इथे मी वाटीमध्ये काढून घेतलं आहे. मस्त होरपून पिऊ शकता किंवा भातावरती अप्रतिम लागतं. रोजची 30 आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की हे तोंडाची चव वाढवणारं आणि आजारी माणसाची सुद्धा तोंडाची चव वाढवणारं असं हे टोमॅटोचं सार नक्की करून बघा. अगदी 10 मिनिटात तयार होतं.